नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत देवदर्शन टिप्स. देवदर्शन कसे घ्यावे, विधी आणि घ्यावयाची काळजी. देवदर्शन घेताना काही ठराविक विधी आणि काळजी घेतल्यास भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो. या व्हिडिओमध्ये देवदर्शनासाठी आवश्यक विधी व काळजी सांगणार आहोत. विधीमध्ये स्वच्छता. देवदर्शनासाठी जाण्यापूर्वी अंगाची स्वच्छता करून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावेत. पूजेची तयारी. फळे, फुले, नारळ, अगरबत्ती, योग्य पूजेचे साहित्य घ्यावे. मन शांत ठेवून मंत्र जपत राहावे. देवळातील वर्तन. मंदिरात प्रवेश केल्यानंतर गाभाऱ्याजवळ शांतपणे जावे. पाय धुण्यासाठी उपलब्ध ठिकाणी पाय धुवावेत. घंटानाद करून प्रार्थना म्हणत देवाला अभिवादन करावे. गाभाऱ्याजवळ येऊन देवाचे दर्शन घेताना पूर्ण भक्तिभाव ठेवावा. प्रार्थनेत मनोभावा इच्छापूर्ती आभार व्यक्त करावेत. काही ठिकाणी प्रसाद दान देण्याची पद्धत असेल तर ती पार पाडावी. प्रसाद घेताना आधारपूर्वक व शांतपणे घ्यावा. प्रसाद मिळाल्यावर दुसऱ्या भक्तांसाठी जागा सोडावी. मंदिराची पवित्रता राखा. मंदिरात मोठ्याने बोलणे, धक्काबुक्की करणे किंवा रांगेचे पालन न करणे टाळावे. पादत्राणे ठरलेल्या जागीच ठेवावी. देवदर्शनासाठी जाताना मद्यपान, धूम्रपान, मांसाहार करणे टाळावे. स्त्रिया मासिक पाळीच्या काळात मंदिरात जाणे टाळतात. अनेक ठिकाणी पद्धत म्हणून दर्शनासाठी रांगेचा आदर. गर्दीच्या वेळेत रांगेत उभे राहून क्रम येण्याची वाट पाहावी. अन्य भक्तांसाठी अडथळा होईल असे वर्तन करू नये. श्रद्धा आणि निष्ठा केवळ विधी म्हणून न करता मनापासून श्रद्धेने दर्शन घ्यावे. फोटो वर्ज्य. अनेक मंदिरांमध्ये फोटोग्राफीस बंदी असते. नियमाचे पालन करणे. देवदर्शन शांत आणि सुखद आणि भक्तिपूर्ण होईल असे वागावे. देवदर्शनासाठी आणखी काही सखोल माहिती आपण पाहणार आहोत. मंदिरात प्रवेशपूर्व तयारी. दिवसाची निवड. काही देवस्थानांमध्ये विशिष्ट दिवस पवित्र मानले जातात. एकादशी, सोमवारी शिवदर्शन, गुरुवारी दत्तदर्शन या दिवशी दर्शनाचा महिमा असतो. काही भक्त उपवास करतात. पवित्रता राखण्यासाठी हलके सात्विक अन्न घेतात. देवदर्शनापूर्वी ध्यान मंत्र जप करून पवित्र मन व शांत ठेवावे. मंदिराच्या पायऱ्यांवर उजवा पाय आधी ठेवून प्रवेश करावा. यामुळे शुभ मानले जाते. प्रवेश करताना नमस्कार करावा. मंदिरात प्रवेश करताना मुख्य दाराजवळ हात जोडून नमस्कार करावा. देवाचे स्मरण करावे. देवाप्रती सेवा अर्पण करावी. दीपदर्शन. शक्य असेल तिथे गाभाऱ्याजवळ दीप उजळावे. काही देवस्थानांमध्ये अभिषेकाची परंपरा असते. शिवलिंगावर जल किंवा दुग्ध अर्पण करावे आणि तो विधी मंत्री भक्ताने करावा. देवाचा नावाचा जप करावा किंवा श्रद्धेनुसार श्लोक स्तोत्र म्हणावे. फुलांचे हार घालावेत. शुद्ध स्वच्छ फुले देवाला अर्पण करावी. दर्शनानंतर विधी. प्रसाद ग्रहण. प्रसाद शांतपणे ग्रहण करावा व तो इतर भक्तांसोबत वाटावा. घरी प्रसाद नेल्यास तो घरातील सर्वांना द्यावा. आपली क्षमता श्रद्धेनुसार अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा अर्पण करावी. परिक्रमा कराव्यात. गाभाऱ्याच्या भोवती किंवा मंदिराच्या आवारात उजव्या बाजूने प्रदक्षिणा करावी. सर्वसाधारणपणे विषम संख्येत 1, 3, 5 किंवा 7 प्रदक्षिणा केल्या जातात. देवदर्शनानंतर काही वेळ शांतपणे ध्यान करावे. भगवानाशी संवाद साधल्यासारखे भाव ठेवावेत. परतीच्या प्रवासात प्रसन्नता. दर्शनानंतर देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. समाधानाची भावना ठेवावी. मुख्य द्वारातून बाहेर पडताना देवाकडे पाठ न फिरवता हळूहळू मागे वळून जावे. देवाच्या नावाचा जप करत बाहेर पडावे. विशेष नियम व परंपरा. विशिष्ट मंदिरासाठी. कोकणातील गणपती मंदिर. गणपतीला सुपारी नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ गंगाजल अर्पण करणे आवश्यक असते. तिरुपती बालाजी केस दानाची प्रथा विशेष महत्वाची मानली जाते. भक्तिभाव आणि श्रद्धेचा महत्व. देवदर्शन या बाह्य विधीपेक्षा अंतःकरणातील श्रद्धेचा प्रश्न आहे. भावपूर्ण मनाने भक्तिभावाने दर्शन घेतल्यास अनुभव अधिक अर्थपूर्ण होतो. मन शुद्ध, विचार पवित्र आणि आचरण भक्तिपूर्ण असल्यास देवदर्शन खऱ्या अर्थाने सफल होतो. ही माहिती भक्ताला अधिक सखोलता आणि भक्तिभावाने दर्शन घ्यायला मदत करेल. तर देवदर्शनाचे आध्यात्मिक महत्व. शांतता व समाधान.
देवदर्शनाने मनशांती तसेच इच्छांची पूर्तती होईल, विश्वास दृढ होतो. मंदिराच्या पवित्र परिसरात आध्यात्मिक ऊर्जा असते, जो आपल्याला सकारात्मकतेने भरून टाकते. देवदर्शनानंतर आपल्याला आपल्या धर्माच्या परंपरांचे पालन होते. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक असे देवदर्शन. रांगेतील शिस्त, गर्दीच्या वेळी धीर धरणे आवश्यक. देवळातील रांगेत शिस्तबद्ध राहणे हा इतर भक्तांसाठी आदराचा भाव आहे. भावपूर्ण योगदान, स्वयंस्फूर्तीने योगदान देतो. साफसफाई, अन्नदान, पाणी वाटप किंवा पूजेसाठी मदत. विशेष उपासना, नवरात्र, श्रावण महिना, कार्तिक मास अधिक काळ पूजेसाठी वेळ देता येतो. नवस, नारळ, नवस, दीप अर्पण करणे देवाचे आभार मानले जातात. दर्शन घेण्यापूर्वी व नंतर सात्विक वर्तन व विचार ठेवावेत. प्रत्येक देवस्थानाचा विशेष भाव. वेगवेगळ्या देवस्थानामध्ये दर्शनाची वेगवेगळी पद्धती, काही पद्धती मंदिरातील खास पद्धती दिलेल्या आहेत. तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश. दर्शनासाठी हजारो लोक येतात. वेळेवर दर्शन होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीत बुकिंग पद्धती असते. लड्डू प्रसादम पद्धत आहे. शिर्डी साईबाबा मंदिर, महाराष्ट्र. गुरुवारी विशेष गर्दी होते. अन्नदान किंवा चढावा अर्पण करतात. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई. मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला विशेष महत्व आहे. प्रार्थना करून लिहून गणपतीला अर्पण करण्याची पद्धत आहे. काशी विश्वनाथ मंदिर, उत्तर प्रदेश. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करण्याची प्रथा आहे. गंगा आरती हा अनुभव भक्तांसाठी अतिशय पवित्र मानला जातो. पंढरपूर विठोबा मंदिर, महाराष्ट्र. चंद्रभागा नदीत स्नान करून मगच विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपरा. लाखो भाविक येतात. देवदर्शना दरम्यान ध्यानात ठेवायच्या गोष्टी. आवश्यक वेळेची पूर्वतयारी, गर्दी टाळण्यासाठी लवकर पोचावे, ऑनलाईन दर्शन सेवा वापरावी, मंदिराच्या परंपरेनुसार पोशाख घालावा, धोतर किंवा साडी, भाविकांसाठी सेवा. काही वेळा मंदिरामध्ये अन्न छत्र किंवा स्वयंसेवा देण्याची अनुभव भक्ती अधिक वृद्धिंगत करतो. सामाजिक जबाबदारी, देवदर्शनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, प्लास्टिक वापरणे, विशेष पूर्व व उत्सवाच्या दिवशी दर्शन. श्रावण महिना, शिव मंदिरामध्ये अभिषेक व जल अर्पण करण्याची पद्धत असते. नवरात्रीमध्ये देवी मंदिरामध्ये घटस्थापना आणि देवीच्या आरत्यांचे आयोजन होते. आषाढ कार्तिकी एकादशी विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या दिंड्या निघतात. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी मंदिरात प्रवेश, विशेष पूजा अर्चा होते. देवदर्शनाचे अंतिम ध्येय आध्यात्मिक उन्नती. देवदर्शनाच्या वेळी केवळ शरीर रूपाने उपस्थित न राहता मन आणि आध्यात्मिक त्या क्षणाशी जोडाव्यात. कृतज्ञता, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल धन्यवाद ही भावना दृढ होईल. त्यामुळे दर्शन फक्त एक विधी न राहता भक्तीचा गहिरा अनुभव ठरेल. मित्रांनो, भक्ती देवदर्शन याबद्दल या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली तुम्हाला कशी वाटली, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.